So, section 145. Cross examination as to previous statements in writing. So, this section is divided into two parts, part first and part second. Now, part first. A witness may be cross-examined as to previous statement made by him in writing or reduced into writing and relevant to the matters in question without such writing being shown to him or being proved. इथपर्यंत पार्ट फर्स्ट. आता 145 काय सांगतो, एखाद्या साक्षीदारानं जे पूर्वी एक लेखी किंवा स्टेटमेंट काय म्हणतात त्याने, स्टेटमेंट मेड बाय हिम इन रायटिंग, साक्षीदारानं जर लिखित स्वरूपात स्टेटमेंट केलेलं असेल, कथन केलेलं असेल, तर त्याला क्रॉस एक्झामाइन केलं जाऊ शकतं किंवा त्याला क्रॉस एक्झामाइन करत असताना त्या लिखित स्वरूपातील रायटिंग त्याला दाखविल्याशिवाय किंवा ती रायटिंग प्रूव्ह केल्याशिवाय क्रॉस एक्झामाइन केलं जाऊ शकतं. पार्ट फर्स्ट. A witness may be cross-examined as to previous statements made by him in writing and relevant to matters in question without, underline, without such writing being shown to him or being proved. This is part first. रायटिंगमध्ये त्याचं स्टेटमेंट आहे, ती रायटिंग त्याला दाखविल्याशिवाय किंवा ती रायटिंग प्रूव्ह केल्याशिवाय क्रॉस एक्झामाइन केलं जाऊ शकतं. दिस इज पार्ट फर्स्ट ऑफ सेक्शन 145. नाउ पार्ट सेकंड. बट इफ इट इज इंटेंडेड टू कॉन्ट्राडिक्ट हिम बाय द रायटिंग, त्यावेळेस इंटेन्शन काय, त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे, त्याची विसंगती आपल्याला दर्शवायची आहे. इफ इट इज इंटेंडेड टू कॉन्ट्राडिक्ट हिम बाय रायटिंग, ॲट दॅट टाइम his attention must before the writing can be proved be called to those part of it which are to be used for the purpose of contradicting him. महत्वाचं, जर त्याच्या प्रिव्हियस रायटिंगबद्दल आपल्याला त्याचं त्या विटनेसनं त्या लेखी कथनाद्वारे जे काही सांगितलेलं आहे त्याला आपणाला कॉन्ट्राडिक्ट करणे हा जर आपला उद्देश असेल, तर ती रायटिंग प्रूव्ह करण्यापूर्वी त्या साक्षीदाराचं लक्ष त्या रायटिंगमधल्या त्या पार्टवर वेधून घेणं आवश्यक आहे. जो भाग आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी म्हणून किंवा कॉन्ट्राडिक्शन म्हणून वापरायचा आहे त्या भागावर. असं एवढं इझी समजत नाही, याच्यामुळं परत एक वेळेस सांगतो. आता पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड. पार्ट फर्स्टमध्ये काय सांगितलं त्याने, विदाउट रायटिंग बिंग प्रूव्ड, विदाउट रायटिंग बिंग शोन टू हिम, दॅट पर्सन कॅन बी क्रॉस एक्झामाइंड. आता एवढं लक्षात ठेवा पहिल्यांदा, हा मेन पॉईंट. आणि सेकंडमध्ये काय सांगितलं, इफ इट इज इंटेंडेड टू कॉन्ट्राडिक्ट हिम बाय रायटिंग हिज अटेन्शन मस्ट बी कॉल्ड ऑन दोज पार्ट ऑफ दॅट रायटिंग विच इज used for the purpose of contradicting him. त्या भागावर त्याचं लक्ष आपण वेधलं पाहिजे. आपला जबाब पोलिसांनी नोंदवला होता का, किती वेळेस नोंदवला,
असा एक प्रश्न आपण पाहतो. दॅट इज दॅट अपोजिट पार्टी इज गोइंग टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ द विटनेस ऑन दॅट पार्ट. जे काही मॅटर रिलेव्हंट आहे तिथला त्याच्यावर त्याचं लक्ष त्यांना वेधून घेऊ लागला. म्हणजेच काय, ही इज गोइंग टू प्रूव्ह हिज कॉन्ट्रडिक्शन. पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट जर म्हणताल इट इज अ पार्ट ऑफ ओमिशन, पण ओमिशन हा शब्द कुठंही दिलेला नाही. आणि पार्ट सेकंड त्याला आपण कॉन्ट्राडिक्ट करतोय. म्हणजे इथे एक सांगतो, इथे एक सांगतो. एक उदाहरण देतो मी. उदाहरण देतो म्हणजे परत आपण इकडे येऊ प्रोव्हिजनकडे. आता ओमिशन म्हणजे काय? वेअर अ विटनेस डिपोजेस ॲज टू सर्टन फॅक्ट इन कोर्ट अँड सच असर्शन इज नॉट फाउंड इन अ स्टेटमेंट मेड बाय हिम बिफोर पोलीस. येते लक्षात मी काय म्हणाल होते? साक्षीदार न्यायालयासमोर एक फॅक्ट सांगतो जी की त्यानं पोलिसासमोर दिलेल्या जबाबामध्ये नाही. इट इज अ ओमिशन. तो विसरला, पोलिसांसमोर सांगत नाही आणि कोर्टामध्ये येऊन सांगतो. दॅट इज ओमिशन. ओमिशन कसूर नाही, इथं कसूर. जी गोष्ट तिथे त्याने सांगायला पाहिजे होती सांगत नाही, कोर्टामध्ये येऊन सांगतो. दॅट इज ओमिशन. When a witness deposes as to certain fact in court and such assertion is not found in his statement made before police, this would be a case of omission. सांगतो तुमचं ते मुद्दा आता क्लिअर होतो. हे झालं ओमिशन. एवढं समजतं का? आता कॉन्ट्रडिक्शन. अ स्टेटमेंट मेड बाय विटनेस प्रिव्हियसली that he saw B stabbing C to cause death. विटनेस काय सांगतो न्यायालयासमोर? बीनं सीला स्टॅबिंग केली आणि त्याचा मृत्यू झाला. ही समजतंय? A witness made a statement previously that he saw B stabbing C to death. पूर्वीचं त्याचं स्टेटमेंट हे आहे की या बीनं सीला स्टॅबिंग केलेली आहे, चाकू मारलेला आहे, त्याच्यामुळे हा मरण पावला. नाव दिस विटनेस बिफोर कोर्ट डिपोजेस दॅट ही सॉ B and D स्टॅबिंग C टू डेथ. कोर्टापुढे काय म्हणतो? बी आणि डी या दोघांनी मिळून सीला मारलं. पूर्वी काय म्हणतो? बीनं मारलं आणि कोर्टासमोर काय म्हणतो? बी आणि डीनं मारलं. नाव सो प्रिव्हियस स्टेटमेंट वुड बी टेकन टू मीन दॅट ही सॉ बी ओनली स्टॅबिंग सी टू कॉज डेथ. आता पहिल्या स्टेटमेंटचा काय अर्थ निघाला? त्यानं काय पाहिलंय? बीनं सीला स्टॅबिंग केली आणि मारलं. ओके. आता सो धिस पार्ट इट वुड कॉन्ट्राडिक्ट द स्टेटमेंट मेड बाय हिम बिफोर द कोर्ट दॅट ही सॉ बी अँड डी स्टॅबिंग सी. येते लक्षात? आता हे विसंगत किंवा विरोधी कथन झालं ना. तिथं काय म्हणतो? फक्त आणि फक्त बीनं सीला मारलं. कुठं? प्रिव्हियस स्टेटमेंटमध्ये. आणि न्यायालयासमोर काय म्हणतो? बी आणि डी यांनी मिळून सीला मारलं. मग तिथं हे कॉन्ट्रडिक्शन आपल्याला प्रूव्ह करायचं. कसं करायचं? हे करत असताना त्याला आपण विचारायचं, पोलिसांनी तुमचा जबाब नोंदविला होता का? हो. काय तारीख वगैरे सांगता येईल का? सांगेल, नाही सांगेल, वॉट एव्हर. मग त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणलं बघा. काय म्हणलं तुम्ही? की बीनं सीला मारलेलं आहे. हो. मग आज तुम्ही न्यायालयामध्ये तुमच्या एक्झामिनेशन इन चीफमध्ये सांगितलं की बी आणि डी यांनी मिळून सीला मारलेलं आहे. बरोबर? बरोबर? हो. म्हणजे वी आर गोइंग टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ द विटनेस ऑन दॅट पार्ट. हो.
मग पहिलं खरं का दुसरं खरं का दोन्ही खरे? इट अज्युम्स अ शेप ऑफ कॉन्ट्रडिक्शन. तेव्हा हे तयार झालं कॉन्ट्रडिक्शन इथं. मग आपण न्यायाला सांगतो साहेब याला पोर्शन मार्क करा. पोर्शन मार्क ए, पोर्शन मार्क बी, पोर्शन मार्क सी, जेवढे काही कॉन्ट्रडिक्शन ओमिशन तिथं आले त्याला आपण ABCD म्हणतो. पण ह्या कॉन्ट्रडिक्शनला परत ही जे पोर्शन मार्क झाला तो पोर्शन मार्क इट शुड बी प्रूव्ड फ्रॉम विटनेस IO. आता ह्यानं सांगितलं हे कॉन्ट्रडिक्शन झालं रेकॉर्डवरती, पण हे कॉन्ट्रडिक्शन परत आपल्याला प्रूव्ह करून घ्यावं लागेल त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरकडनं. आणि मग जेव्हा तो येतो मग त्याला विचारायचं की बाबा तू ह्या एचा जबाब नोंदविला होतास का? हो. काय तारीख वगैरे सांगतो, सांगितली. मग त्याच्या जबानीमध्ये या त्याच्या साक्षीमध्ये असं आलेलं आहे की B आणि D या दोघांनी मिळून C ला मारलेलं आहे. तो असं सांगण्याचं काही कारण तुम्हाला सांगता येईल का? नाही म्हणतो. That contradiction is duly proved and then only it would be admissible. मगच ते कॉन्ट्रडिक्शन त्या ठिकाणी प्रूव्ह झालं असं आपल्याला म्हणता येईल. आता लक्षात येईल का? ओमिशन काय, कॉन्ट्रडिक्शन काय? ओमिशन तो सांगताना विसरून जातोय सुरुवातीला आणि कोर्टापुढे सांगतो. पण इन केस ऑफ कॉन्ट्रडिक्शन परस्पर विरोधी कथन, विसंगत असलेलं विधान पूर्वीच्या स्टेटमेंटला, मग हे कॉन्ट्रडिक्शन झालं आणि ते झालं ओमिशन. इन केस ऑफ कॉन्ट्रडिक्शन द विटनेस इज गोइंग टू डिपोज हिज improved version as compared with his previous statement or previous writing. त्याचे केलेले पूर्वीचे कथनं किंवा लिखित स्वरूपातले कथनं याचा तो इम्प्रूव्ड व्हर्जन देतोय, सुधारित आवृत्ती न्यायालयासमोर. त्यावेळेस लक्षात आलं नाही, आज लक्षात आलं, मी आज सांगितलोय. दॅट इम्प्रूव्ड व्हर्जन इट दॅट पार्ट ऑल्सो अज्युम्स अ शेप ऑफ कॉन्ट्रडिक्शन सो मेनी टाइम्स. आता परत प्रोविजन अंडर सेक्शन 145 पार्ट फर्स्ट enables the opponent party to cross-examine as a witness as to cross-examine a witness as to previous statement made by him in writing or required into writing being shown to him. पहिल्या पार्टमध्ये आपण त्याला म्हणतो का असं काही लक्ष वेधतो का आपण त्याला दाखवितो का? काही नाही, फक्त विचारतो सिम्पली सांगितला होता का? हो का नाही? नाही तर मग दॅट ओमिशन. मग आता का सांगतोस याचं कारण? दॅट ओमिशन इज ड्युली ऑन रेकॉर्ड नाव. याचं कारण काही सांगता येईल का? आणि मग सब्जेक्ट टू IO कन्फ्रंटिंग दॅट पोर्शन टू द IO दॅट ओमिशन इट मे बी प्रूव्ड. अँड सेकंड पार्ट डील्स विथ अ सिच्युएशन where the cross examination assumes the shape of contradiction. म्हणजे पार्ट फर्स्ट मध्ये आणि पार्ट सेकंड मध्ये काय फरक येईल? पार्ट सेकंड मध्ये दॅट पर्सन दॅट अपोजिट पार्टी इज गोइंग टू ब्रिंग गोइंग टू प्रूव्ह दॅट कॉन्ट्रडिक्शन, दॅट कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स ऑफ द विटनेस विच हॅज बीन मेड बाय हिम प्रिव्हियसली अँड सबसिक्वेंटली. पूर्वीची आणि नंतरची त्यानं जे काही कथनं तिथं केलेली असतील त्याच्याबद्दलचं कॉन्ट्रडिक्शन हा पार्ट 2 मध्ये कव्हर केलेला आहे. हाऊएव्हर it is necessary to draw the attention of witness to his previous statement sought to be contradicted and giving of all opportunity to him for explanation are compulsory. असं सांगण्याचं काही कारण न्यायालयाला सांगता येईल का? परस्पर विरोधी कथनं करण्याचं कारण न्यायालयाला सांगता येईल का? असा जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो, इट मीन्स दॅट अपोजिट पार्टी इज गिव्हिंग ऑल ऑपॉर्च्युनिटी टू दॅट विटनेस फॉर एक्सप्लेनेशन. असं त्यानं का केला? त्याला पूर्ण संधी दिली असं विचारल्यानंतरच मग तिथं आपल्याला म्हणता येईल बरं का.
नुसतंच ते कॉन्ट्रडिक्शन किंवा त्याचे परस्पर विरोधी कथन तुम्ही समोर आणले, याचं काही कारण तुम्हाला न्यायालयाला सांगता येईल का, हा प्रश्न देखील त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. कारण की सेक्शन 145चा पार्ट 2 असं सांगतो की ज्या विटनेसच्या स्टेटमेंट्सचा पोर्शन तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी करायचा आहे त्या विटनेसला तुम्ही त्या पोर्शनबाबत किंवा त्या फॅक्टबाबत एक्सप्लेन करण्याची फुल अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. मग ते टेस्टिमनी ही एकदम प्लेन स्वच्छ टेस्टिमनी झाली फॉर कन्सिडरिंग दॅट इट इज अ कॉन्ट्राडिक्शन. येते का लक्षात? नाव वेन सेक्शन 145 अट्रॅक्टेड, सेक्शन 145 केव्हा अट्रॅक्ट होईल? इट इज ओनली वेन द पार्टी मेक्स अ स्टेटमेंट इनकन्सिस्टंट विथ हिज प्रिव्हियस स्टेटमेंट. बरोबर का? सेक्शन 145 अट्रॅक्ट केव्हा होईल? जेव्हा ती पार्टी इनकन्सिस्टंट स्टेटमेंट करण्यास सुरुवात करेल. कशासोबत? विथ हिज प्रिव्हियस स्टेटमेंट. Therefore, under section 145, the credit of witness can be impeached by proof of any statement which is inconsistent with any part of his evidence in the court. 155 मध्ये आपण पाहणार आहोत टू इम्पिच द क्रेडिट ऑफ विटनेस. त्याच्या विश्वासार्हतेला आपण धक्का पोहोचू शकतो का नाही? म्हणजे 145चा वापर आपण काय म्हणून करायचा? द क्रेडिट ऑफ विटनेस कॅन बी इम्पिच्ड. तो विश्वासास पात्र नाही, तो विश्वास ठेवण्यास योग्य नाही. त्याच्यामुळं त्याच्या टेस्टिमनीला फारसं महत्त्व देऊ नका. ही टेस्टिमनी डिस्कार्ड करून टाका किंवा दॅट एव्हिडन्स हा ॲडमिसिबल आहे असं समजा. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी न्यायालयाला सांगू शकतो बाय युझिंग दिस सेक्शन 145. अँड दिस इज एंड ऑफ दिस सेक्शन.